आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जी बूथची मॅनेजमेंट करायची, बूथचे व्यवस्थापन करायचं, त्या संदर्भातली आहे। यावेळेस एक अत्यंत महत्त्वाचा बदल निवडणूक आयोगानं केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं आमदारांनी अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलं की एक असतो BLO म्हणजे तो ऑफिसर, बूथ लेवल ऑफिसर, तो सरकारी माणूस आहे, कोणी ना कोणी सरकारी माणूस सरकारचा प्रतिनिधी म्हणून तिथं बसलेला आहे। त्याच पद्धतीनं पक्षाचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे, त्याला आता BLA म्हणतात, बूथ लेवल एजंट। तर खूप माहिती आपल्याला, पोलिंग एजंट तर राहणारच आहे, पोलिंग एजंट राहणारच आहे, ते राहणारच आहे, पण एक कायदेशीर आता प्रतिनिधी प्रत्येक बूथवर हा सरकारी पक्षाचा राहणार आहे, तो म्हणजे BLA। आणि याचं काम सुद्धा खूप महत्वाचं काम हे तो आहे, एक कायदेशीर निव्वळ तालुका अध्यक्ष असं नाही, ते आता निवडणूक आयोगाकरता सुद्धा तो महत्वाचा माणूस झाला। तुमच्या सहीनं काही गोष्टी चालणार आहेत, तुमच्या सहीनं BLA बदल, BLA निवड या गोष्टी होणार आहे। जो BLA होणार आहे त्याचे काही अधिकार राहणार आहे, जे काही आपल्याला कायदेशीर हरकती ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या सहीनं होणार आहेत। याशिवाय मतदानाच्या संदर्भातल्या काही आता बदल आलेले आहेत, मतदानाच्या बाबतीत 80 वर्षावरील मतदान घडून घेणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तो BLA अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये एकच विषय महत्त्वाचा आपल्या दृष्टीनं आहे, ती कारवाई आपण केलेली आहे। आपण जवळजवळ BLAची नेमणुका सगळ्या केल्यात, परंतु सगळ्या तालुका अध्यक्षांना मी सांगतोय की आता ते निवडलेले BLA जे आहेत ते BLA आपले पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहेत की आपण नेमलेले BLA योग्य आहे का अयोग्य आहे। BLA साहेब जे होते ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून तर खूप अत्यंत आजही नाव त्यांचं घेतलं जातं, जिल्हा परिषदचं अध्यक्ष म्हणून केलेलं त्यांच्या कामाचं। त्या व्यतिरिक्त जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। एक शांत पद्धतीनं जयंतराव वाघ काँग्रेस बरोबर काम करणारा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, नगरमध्ये आहे। आणि त्या ऑफिस आपण एक सुरू करू आणि ऑफिसमध्ये त्यांचा संपर्क राहील, काही अडचणी आल्या तरी त्यांचा फोन नंबर सुद्धा तुम्ही आता एक फोन नंबर सगळ्यांना देऊन टाका, काही अडचणी आल्या नगरला आल्या तर तुम्ही भेटाल असं सांगा, ऑफिस लवकर सुरू करा, नाही तर आता कार्यकर्ते मग घरी मग चहा पाण्याला त्रास होईल तुम्हाला त्या त्रास काढणार घरी, ती काही काळजी करू नका। परंतु शेवटी ऑफिस असलं पाहिजे, माणसं असले पाहिजे, क्लार्क असले पाहिजे, पत्र द्यायचे, फोन करायचा, ह्या सगळ्या व्यवस्था शेवटी ऑफिसमधूनच होऊ शकतात। लताताई डांगे ह्या डाव्या विचाराच्या म्हणून कार्यकर्त्या प्रसिद्ध आहेत, कम्युनिस्ट पार्टीचं काम पूर्वी केलेलं आहे। आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब, आमदार लहूजी कानडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, मी फक्त आभार मानण्याकरताच या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे, मी फक्त आभार मानण्यासाठी तिथे उभा आहे। याच्यानंतर आपल्याला बऱ्याच बैठका घ्यायच्याच आहेत, त्या प्रत्येक बैठकीत तालुका लेवलला आपण बैठक घेऊन आपण सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। साहेब मी फक्त एकच आज तुम्हाला सांगतो की प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मी 100% माझा वेळ मी या तालुक्यासाठी, प्रत्येक तालुक्यासाठी देईल। इथे नगरमध्ये येणारा प्रत्येक कार्यकर्ता काही अडचणी असल्या तर माझा नंबर मी आपल्याला इथून पुढे संपर्कात राहील, नंबर देईल, काही अडचण आली तर मला निम्म्या रात्री फोन करा, मी तुमच्यासाठी सुद्धा हजर आहे। आणि इथून पुढची जी ही BLAची प्रक्रिया जी आहे ती इथून पुढे आपण प्रत्येक तालुका लेवलवर चर्चा करून सगळ्यांना मार्गदर्शन करून व्यवस्थितपणे ती आपण मांडू, आपली भूमिका, पक्षाची भूमिका काय आहे ती सांगू।